होता. धृतराष्ट्र पारधी होता. आता पारधी म्हणल्यानंतर त्याचा व्यवसायच काय? पक्ष्यांना मारणं आणि खाणं. पण एके दिवशी असं झालं, त्याला शिकारच मिळाली नाही, पक्ष्यांना मारताच आलं नाही. वैतागून गेला होता तो आणि विचार केला. एक मोठं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडामध्ये कित्येक वर्ष पक्ष्यांनी आपला प्रपंच मांडलेला होता. कुणाचे वयोवृद्ध माता पिता होते त्या खोप्यांमध्ये, तर कुणाचे नुकतेच जन्मलेले बाळ होते, कुणाच्या पिल्लांना आत्ता आत्ता पंख फुटतायत, तर कुणाचे तरुण होते. असं सगळ्या प्रकारचे पक्षी त्या वडाच्या झाडावर आपला प्रपंच थाटलेले होते. आणि याला त्या दिवशी शिकार मिळाली नाही, एकही पक्षी मारता आला नाही. यांनी त्या वडाच्या झाडाच्या तिथे आग लावली आणि त्या आगीमध्ये गेले कित्येक वर्षापासूनचे तिथले जे खोप्यातले पिल्ल होते किंवा वयोवृद्ध होते, ते सगळे त्या आगीमध्ये होरपळून मेले. कारण आधी त्या आगीचा धूर झाला, धूर डोळ्यामध्ये गेला. डोळ्यामध्ये धूर गेल्यावर काही दिसतं का? नाही दिसू शकत. म्हणजे त्या सगळ्या पक्ष्यांचे डोळे आधी अंधळे झाले आणि मग त्यांचा जीव गेला. हे कर्म त्यांनी 50 जन्म पूर्वी केलं होतं. मग आत्ता का ते भोगावं लागलं? कारण ते फळ, ते क्रियमाण कर्म आत्ता पक्व झालं आणि ते पक्व झाल्यामुळे त्याचा हिशोब आत्ता चुकता करावा लागला. आपण आपलं क्रियमाण कर्म प्रत्येक क्षणाला तपासून बघायचं.